किती दिवस अशी एकट्यातच हरवलेली राहणार आहेस प्रिया? मला एक सांग, तुझ्या भाईने आजवर तू जे काही मागितलं ते दिलंय ना तुला? हो बाई. मग त्या दिवशी का खोटं पाडलंस तुम्हाला? वेळप्रसंगी आबासाहेबांचा मार खाल्ला मी, पण तू तरी ठाम राहायचं होतंस ना, जायचं होतंस त्यांच्याबरोबर निघून, पुढचं पुढं बघितलं असतं. जे काही झालं ते मला पटलेलं नाही बघ. हाय रे, मलाही त्रास होतोय, पण आता जे झालंय ते स्वीकारावं लागणार आहे ना. असं कसं स्वीकारायचं? चुकीचं झालंय माहितीये तरी स्वीकारायचं? तू इथं अशी रडत बसलेली, तिथं त्यांच्या घरात त्या मुलाचं लग्न आपले आबासाहेब आडून बसलेले, आणि मी इथं गपकुमान. पटतंय तुला तरी? काय करायचंय भाई? हे बघ प्रिया, मला माहिती नाही योग्य आहे का नाही, पण राहून राहून एकच विचार येतो. त्या दिवशी जसं तुला त्यांच्याकडे नेलं तसं पुन्हा एकदा मी घेऊन जातो तुला त्यांच्याकडे. हे बघ, आबासाहेबांचं काय असेल ते असेल वाकडं त्या अहिल्याबाईंशी, पण माझं नाही ना. मी उभा राहू शकतो त्यांच्या समोर, गरज पडल्यास पाय धरेन त्यांची. प्रिया, हे बघ, तुझ्यासाठी हा भाई काही पण करू शकतो. नाही भाई, मला आबांच्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही. अगं पण आबासाहेब कधीच तयार होणार नाही त्या लग्नाला. किती दिवस वाट बघणार आहेस त्यांची? आयुष्यभर अशीच रडत राहणार आहेस? प्रिया, आपण दोघंही ओळखतो आपल्या आबासाहेबांना. एखादा माणूस एकदा त्यांच्या डोक्यात न उतरला की कायमचा उतरला. त्यामुळे त्या अहिल्या देवींच्या घरात त्यांच्या मुलाशी तुझं लग्न यासाठी कधीच होकार देणार नाही ते. त्यांचा स्वाभिमान हा त्यांच्यासाठी सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे. असू देन भाई, माझी काहीच तक्रार नाहीये. त्यावर मला कोणालाच दोष द्यायचा नाही. जे काय झालं तेच माझ्या नशिबात होतं असं समजेन मी. माझ्या नशिबात जर प्रीतम सरांचं प्रेम असतं ना, तर आम्ही एकत्र आलो असतो, पण नाही झालं तसं. बाई अरे, यातून पण काहीतरी चांगलं होतंय ते बघ ना. तू मला समजून घेतलंस, तू माझ्यासाठी उभा राहिलास. माझा बाई मला नव्याने कळलाय. अजून काय पाहिजे मला? नॉनसेन्स. तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नकोस, तरी तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? हळद तुला लागली होती, तू बाहेर येऊ शकत नाहीस म्हणून मी आलोय. हळू बोल. तुला लागतील तितके यात पैसे आहेत. तुझं सगळं नुकसान ह्यात भरून निघेल. निघ चल आता. वाव, हे तर फक्त समुद्रातून तांब्यावर पाणी काढू एवढंच आहे यार. हा, तू आता त्या समुद्राची मालकीण आहेस, सो लागेल तसं पाणी काढत राहायचं. आय नो दिशा, इट्स जस्ट अ टोकन. सो संपले की मागत राहील. हा, डोंट टच मी. नॉनसेन्स. ए, जास्त हुशारी केलीस ना तर विसरून जाईन की आपल्यात प्रेम होतं. बर्बाद करीन तुला. लव्ह यू डार्लिंग. डोंट टच मी. आणि हे बघ मिहिर, मी तुला लागतील तितके आणखी पैसे देईन, पण फक्त तुझं तोंड कुठेच उघडू नकोस. आणि आता प्लीज निघ. कम ऑन. विशिंग यू अ हॅपी मॅरिड लाईफ ॲट दिशा. डोंट टच मी, आय सेड. वाव, माझी सोन्याची कोंबडी. आता खरी मजा येईल.
काय आहे या बॅगेत? दिशाने दिली तुला ही बॅग, मी बघितलंय. Your game is over. पण आता मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊ नाही का? माझ्या कंपनी थ्रू दिशाने जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तुला ते मीच कॅन्सल केलंय. दिशा आणि तुझ्यामध्ये जे काही चालू आहे ते मला माहिती आहे. आणि हे सगळं जरा आईला कळलं तर ती काय करेल याचा विचार कर. रे बघ, दिशासारखी मुलगी कधीच कुणाची नाही होऊ शकत. ती भलेही तुला आत्ता स्वप्न दाखवत असेल पण ती तुझ्यावर उलटणार आणि हे तुलाही माहिती आहे. आणि किर्लोस्करांसोबत जो काही तू पंगा घेतलायस त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. आहे ना, तू हे सगळं तुझ्या बिझनेससाठी करतोयस. का उगाच त्या दिशासारख्या फालतू मुलीच्या नादी लागून स्वतःचा करिअर बर्बाद करतोयस? तुला बिझनेस करायचा आहे ना, बिझनेस कर. जो कॉन्ट्रॅक्ट जे कॅन्सल झालं ते मी तुला परत मिळून देईन. तुझ्या प्रोडक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करेन. मी किर्लोस्कर तुला मदत करू. रिअली? त्या बदल्यात तुला दिशाला एक्सपोज करायला मला मदत करावी लागेल. मीर, दिशाचं मी माझ्या भावासोबत तसंही लग्न होऊ देणार नाहीये, त्यामुळे ती तुला कुठल्याही प्रकारे मदत करू शकणार नाहीये. आदित्य यार, ती जाम डेंजर मुलगी आहे यार. हे बघ, तिला जर का कळलं ना मी पलटलो तर ती माझाही गेम करेल. आणि किर्लोस्कर तुला सोडतील असं वाटतंय? सध्या तरी तू फक्त स्वतःचाच विचार कर. बघ, दिशा एक्सपोज झाल्यानंतर ती तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळे उद्याच्या उद्या ते सगळे डॉक्युमेंट्स, पुरावे सगळे घेऊन माझ्याकडे येशील ना? नाही, तुला नसेल यायचं तर तसं सांग, तुझा निर्णय येतो. मला अशी तुझी गरज नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता आईला जाऊन हे सगळं सांगतो. आदित्य सर आय रिअली एम सॉरी सर. मला प्लीज माफ करा. मी त्या दिशाच्या गोड बोलण्याला बोललो सर. सिन्स यू आर रेडी टू इन्व्हेस्ट, तुम्ही म्हणताय तेच होईल सर. आय एम रेडी. मी 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 करीन दिशाला एक्सपोज. गुड चॉईस. असू दे. एक मैडम ने एक फोन करो का? करतोच. प्रीतम सर, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन पण या घरात येणार नाही.
हॅलो हॅलो हा हे मॅडम ते प्रीतम सर, यानंतर प्लीज मला फोन करू नका. हो, किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभेल असंच लग्न होणार होतं, पण त्याचं काय, दिशाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे असं जरा गडबडीत करतोय आम्ही लग्न. पण संध्याकाळचा गोरज मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्ही वेळेत या, आम्ही सगळे वाट बघतोय हा तुमची. येस, भेटू नक्की. सावित्री, पारू कुठे अगं? तिला मी सांगितलं होतं की बाहेर फुलांची रांगोळी काढून घे म्हणून. अशा खास दिवशी तिने काढलेली रांगोळी मला आवडते हे तिला माहिती आहे ना. हो, आणि अक्षतांचं पण ती बघणार होती, त्याचं काय झालं? हो, आहे कुठे ही मुलगी? हरवलीये का आपल्या घरात? ही पारू, अगं आहेस कुठे तू? इथे घरात दिवसभर फुलपाखरासारखी भिरभिरत असतेस. आता तुझ्या लाडक्या मित्राचं लग्न आहे ना, सगळं जातीनी व्यवस्थित होतंय की नाही लक्ष देऊन बघायला नकोस? श्रीकांत, मोहन, त्या आपल्या बिझनेस गेस्ट लिस्ट बद्दल जरा डिस्कस करायचं होतं. चला ना. चल. आलेच. फायनल होतच आले ती गेस. हो, पण ना पारू बाळा, अगं कुठे चाललीस? सावित्री आत्या, हे बघा, मला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर पडणं लई गरजेचं आहे. प्रीतम सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं पण बाळा, नेमकं काय करणार आहेस तू? हे बघा, काय करणार आहे, कसं करणार आहे मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहिती की आत्ता मला घरातनं बाहेर पडायचं. पण ह्या सिच्युएशनमध्ये कशी जाणार आहेस बाहेर? काय ग, दोघींचं काय सुरू आहे खुसूर फुसूर? वहिनींनी आत्ताच काहीतरी कामं सांगितली आता तुम्हा दोघींना. पारू, चल निघ, कामं करायचे, निघ. कुठे? प्रीतम सरांकडे. थांब 1 मिनिट, त्या पारूकडे नेऊन दे. असं या घरात फिरभिर फिरत असते फुलपाखरासारखी. वहिनीच म्हणाल्या. काही करून मला आबासाहेबांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पारू, काय विचार करत उभी आहेस? ते घ्यायचं आणि नेऊन द्यायचं. निघ. सावित्री मॅडम, तुम्हाला वेगळ्या कुठल्या भाषेत सांगू? कामं करा. मला पण जमतं ना बहिणींसारख्या ऑर्डरी द्यायला. प्रीतम सर, तुम्ही सावरा ना स्वतःला. तुम्ही नका काळजी करू. मी पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलायला चालले, आणि या वेळेला त्यांना माझं ऐकावंच लागल. अरे काय उपयोग आहे या सगळ्याचा? का चालली आहेस तिकडे तू? अगं संपलंय सगळं, सोड ना. असं कसं संपल सगळं? हो, जीवाला जीव देणारा भाऊ हाय तुमच्यासोबत, मी हाय तुमच्यासोबत. असं कसं संपल सगळं? एखादं काम झालं नाही म्हणून ते सोडून द्यायचं नसतं. तुम्हाला जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, तर आयुष्यभर प्रयत्न हे करावेच लागतात. पारू, आबासाहेब आणि आईमध्ये गैरसमज आहेत. त्याचं काय करणार आहेस? ते कसं दूर करणार आहेस तू? सर, त्यांच्यातले गैरसमज आपण मिटवू तर शकतो ना. हे बघा, तुम्ही फक्त खंबीर राहा. मी येळेतच परत येईल, आणि तशीच वेळ आली तर तुम्ही ठामपणे लग्नाला नकार द्या. बघ पारू, मी अजून पण सांगतोय, तू नको जाऊस तिथे. काही उपयोग नाही या सगळ्याचा. जे घडते ते घडू दे. तुमचं खरं प्रेम आहे. तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लढा, असा धीर सोडू नका. आणि तुम्ही विसरलात प्रीतम सर? हो, देवी आईंचा मुलगा आहात ना तुम्ही. देवी आई कधी धीर सोडत नाही, तर तुम्ही कशापायी धीर सोडताय? तुम्ही एकदा देवी आईशी बोला, त्यांना सांगून टाका समजा सत्य. नाही ऐकणार ती.
तुला माहिती आहे ना ती दिशाबद्दल किती पॉझिटिव्ह आहे. त्या दिशाने काय जादू केली ना त्याच्यावर तेच कळत नाही आहे मला. किती बी मोठी बोल असली ना तरी ती उतरते. तुम्ही त्याचा विचार नका करू. आणि प्रत्येक आईला तिच्या मुलाच्या मनातलं कळत असतंय. तिला तिच्या लेकराला सुखात बघायचं असतंय. सर मला खात्री आहे देवी आई तुमचं नक्की ऐकतील आणि तुम्हाला समजून बी घेतील. मला माझ्या मित्राला असं हरताना बघायचं नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहील. येते मी. तुम्ही मला तुमची जादूगार म्हणता ना, मग विश्वास ठेवा माझ्यावर. येते. प्रीतमला भेटायला गेली होतीस ना? मग काय शहाणपणा शिकवून आलीस त्याला? पारू, मी काहीतरी विचारलंय, मला उत्तर दे. हे बघा दिशा मॅडम, मी तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण मला लई महत्वाचं काम आहे. आता खरंच माझ्याकडे येळ नाही. दिशा मॅडम, काय म्हणालीस तू आत्ता? अहो, आत्ता खरंच माझ्याकडे येळ नाही म्हणजे? तू कोणाशी बोलतेस कळतंय तुला? या घरची होणारी सून आहे मी. आणि तू मोलकरीणच. तर मोलकरणीसारखं राहायचं, जास्त माज नाही दाखवायचा. सारखं सारखं मला तुझी लायकी दाखवायला लावू नकोस, कळलं ना? दिशा मॅडम सोडून दुखतंय मला. पारू, माझं लग्न आहे की नाही? मला हवीस तू माझी सगळी कामं करायला. कुठे जायचं नाहीयेस तू, इथेच थांबायचं, कळलं? कळलं? हे बघा दिशा मॅडम, मी फक्त माझ्या देवी आईंचा आदेश ऐकते, बाकी कोणाचाच नाही. ओ, तू फक्त तुझ्या देवी आईंचे आदेश ऐकते? तर मग दिशा मॅडम, बघा ना, पारूला मी सांगते आता माझं लग्न आहे, तर प्लीज मला हेल्प करायला इथे थांब. तर ती ऐकत नाहीये. माझी इथे कोणी बहीण नाहीये, मैत्रीणही नाहीये. आणि पारू मला माझ्या बहिणीसारखी आहे ना. म्हणून मग तिला प्लीज सांगा ना, लग्नात माझी हेल्प करायला माझ्यासोबत राहा म्हणून, प्लीज. पारू, तू दिशाला मदत करायला थांब. असा समज तू तिची करवली आहेस. बघ पारू, आता तर तुझ्या देवी आईने पण तुला सांगितलंय. तुम्हाला बाहेर म्हणालीस ना की मी फक्त माझ्या देवी आईचाच आदेश ऐकते. ऐकशील ना मग? आता थांबशील ना माझ्यासोबत? पारू, तू इथे काय करतेस? मग आदित्य, पारूने इथं नाही तर कुठे असायला हवं होतं? आई, मी तिला एका महत्वाच्या कामासाठी पाठवलं होतं, सो प्लीज तिला जाऊ दे. आदित्य, असं कोणतं इम्पॉर्टंट काम आहे की ते फक्त पारूच करू शकते? माझं लग्न आहे, मला हेल्प करायला पारू हवी आहे माझ्यासोबत. प्लीज तू ते काम दुसऱ्या कोणाला तरी सांगशील? प्लीज सासू मॉम, सांगा ना तुम्ही. हो आदित्य, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पारूला थांबू दे इथे.